नमस्कार, मी डॉक्टर सुनीता खरे, नाशिक येथील सुजय नेत्र सेवा या नेत्र चिकित्सालयाची नेत्रतज्ञ संचालक आणि आपण पाहत आहात सुजय आय केअर हे युट्यूब चॅनल। चष्मा चष्मा चष्मा, अरे कुठे गेलाय माझा चष्मा? कुणी बघितला का माझा चष्मा? माझा चष्माच सापडत नाही असं म्हणत घरभर चष्मा शोधणाऱ्या बहुतांश लोकांच्या डोक्यावरच चष्मा विराजमान झालेला आपण बघितला असेल। असा हा चष्मा आपल्या आयुष्यातील एक अविभाज्य घटक बनलेला आहे। आज आपण चष्म्यासंबंधी 10 महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। 1. नंबरचा चष्मा लागतो म्हणजे नेमकं काय? या प्रश्नाचं उत्तर समजून घेताना नॉर्मल डोळ्याची रचना आणि नॉर्मल डोळ्याचं कार्य समजून घेणं गरजेचं आहे। नॉर्मली आपला डोळा हा असा गोलाकार असतो। समोरून डोळ्याचा जो पारदर्शक पडदा आपल्याला दिसतो त्याला कॉर्निया किंवा बुबुळ म्हटलं जातं। बुबुळाच्या मागच्या बाजूला जी असते तिला म्हटलं जातं बाहुली। बाहुलीमध्ये आकुंचन प्रसरण करण्याची क्षमता असते आणि हो, या बाहुलीच्या रंगावर आपल्या डोळ्यांचा रंग ठरत असतो। कुणाचे डोळे काळे, कुणाचे ब्राऊन, कुणाचे घारे, कुणाचे निळे। बाहुलीच्या मागच्या बाजूला असतो तो हा पारदर्शक आणि लवचिक असा लेन्स, अर्थातच भिंग। लेन्सच्या मागे असणारी व्हिट्रियस कॅव्हिटी ही पूर्ण कॅव्हिटी व्हिट्रियस नावाच्या जेलने भरलेली असते। डोळ्याच्या सर्वात मागे असतो अतिशय संवेदनशील असा पडदा, ज्याला रेटिना म्हटलं जातं। रेटिनापासून ते दृष्टीज्ञानाची संवेदना वाहून नेण्याचं, मेंदूपर्यंत वाहून नेण्याचं काम करते, ती म्हणजे ही दृष्टीनाडी, अर्थातच ऑप्टिक नर्व। ही झाली आपल्या डोळ्याची नॉर्मल रचना। आता कार्यपद्धती। जेव्हा आपण एखाद्या वस्तूकडे बघतो तेव्हा त्या वस्तूवर पडलेली प्रकाश किरणं ही त्या वस्तूवरून परावर्तित होऊन आपल्या डोळ्यामध्ये कॉर्निया, अर्थातच बुबुळ, बाहुली, लेन्स यांच्या मार्फत मागच्या पडद्यावर अर्थात रेटिनावर केंद्रित केली जातात किंवा फोकस केली जातात आणि आपण बघत असलेल्या वस्तूची प्रतिमा आपल्या रेटिनावर तयार होते। तयार झालेल्या प्रतिमेची संवेदना ही दृष्टीनाडीच्या मार्फत मेंदूला पोहोचवली जाते आणि आपल्याला दृष्टीज्ञान होतं। हे झालं आपल्या डोळ्यातील नॉर्मल फंक्शन। यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट कोणती घडते तर आपण बघत असलेल्या वस्तूची प्रतिमा ही प्रॉपर रेटिनावर फोकस होणे नितांत गरजेचे असते। परंतु काही व्यक्तींमध्ये डोळ्याचा जो आकार आहे तो नॉर्मल पेक्षा किंचितसा लहान किंवा किंचितसा मोठा असेल तर अशा व्यक्तींमध्ये आपण बघत असलेल्या वस्तूची प्रतिमा ही प्रॉपर रेटिनावर फोकस न होता ती रेटिनाच्या अलीकडे किंवा रेटिनाच्या पलीकडे फोकस होते। अशा व्यक्तींना ते बघत असलेली वस्तू स्पष्ट दिसत नाही, यालाच आपण म्हणतो की त्या व्यक्तीला नंबरचा चष्मा लागला आहे। कारण नंबरचा चष्मा वापरून आपण रेटिनाच्या अलीकडे किंवा रेटिनाच्या पलीकडे फोकस झालेली जी प्रतिमा आहे ती प्रॉपर रेटिनावर फोकस करतो, जेणेकरून त्या व्यक्तीला समोरची वस्तू ही स्पष्ट दिसते। 2 नंबर, मायोपिया म्हणजे नेमकं काय? बऱ्याचदा काही मुलांमध्ये डोळ्याची जी लांबी आहे ती नॉर्मल डोळ्यापेक्षा किंचितशी मोठी असते। अशा वेळेस अशी मुलं बघत असलेल्या वस्तूची प्रतिमा ही रेटिनावर फोकस न होता रेटिनाच्या अलीकडे फोकस होते। त्यामुळे या मुलांना ते बघत असलेली दूरची वस्तू स्पष्ट दिसत नाही। यालाच आपण मायोपिया असं म्हणतो। अशा मुलांमध्ये मायनस नंबरचा चष्मा देऊन आपण रेटिनाच्या अलीकडे फोकस होणारी प्रतिमा ही प्रॉपर रेटिनावर फोकस करतो आणि अशा पद्धतीने त्या मुलांना दूरच्या वस्तू स्पष्ट दिसतात। असा हा मायनस नंबर वयोपरत्वे वाढत जाणारा असतो। साधारण मुलाचे वय 18 ते 20 वर्ष झाले की हा नंबर शरीराची पूर्ण वाढ झाल्यामुळे स्टेबल होतो किंवा थांबतो किंवा हा नंबर पुढे शक्यतो वाढत नाही। मुलांना प्लस नंबर लागतो म्हणजे नेमकं काय? तर बऱ्याचदा असं होतं, काही मुलांमध्ये डोळ्याची लांबी ही नॉर्मल पेक्षा किंचितशी लहान असते। अशा मुलांमध्ये ते बघत असलेल्या वस्तूची प्रतिमा ही रेटिनावर फोकस न होता रेटिनाच्या मागच्या बाजूला फोकस होते। त्यामुळे मुलांना वस्तू ह्या अस्पष्ट दिसतात। अशा वेळी प्लस नंबरचा चष्मा दिला असता रेटिनाच्या मागच्या बाजूला फोकस होणारी वस्तूची प्रतिमा ही प्रॉपर रेटिनावर फोकस केली जाते आणि मुलांना वस्तू स्पष्ट दिसू लागतात।
याला म्हटलं जातं हायपरमेट्रोपिया. हा जो प्लस नंबर आहे हा मुलाचं वय जसं वाढेल तसा बऱ्याचदा कमी होणारा असतो. साधारणपणे मुलाच्या वयाची 18 ते 20 वर्ष पूर्ण झाली की हा नंबर देखील स्टेबल होत असतो. वयाच्या 40शीत लागणारा चष्म्याचा नंबर म्हणजे नेमकं काय? आपल्या डोळ्यामध्ये असणाऱ्या पारदर्शक लेन्समध्ये जी लवचिकता असते त्यामुळे वयाच्या 40शी पर्यंत आपण जवळच्या लिखाण वाचनाच्या अंतरावरील बारीक अक्षर, बारीक वस्तू स्पष्टपणे बघू शकतो. याला अकोमोडेशन पॉवर असं म्हटलं जातं. परंतु साधारणपणे वयाच्या 40शीच्या जवळ आपण गेलो की आपल्या लेन्स मधील जी काही लवचिकता असते तर ती कमी होते. लेन्स रिजिड होऊ लागतो आणि म्हणून अकोमोडेशन पॉवर कमी झाल्याने 40शी मध्ये आपल्याला लिखाण वाचनाच्या अंतरावरील बारीक अक्षर बघण्यासाठी किंवा तांदळातले बारीक खडे बघण्यासाठी किंवा सुईचं टोक बघण्यासाठी चष्म्याचा नंबर लागतो. त्याला प्रेसबायोपिया असं म्हटलं जातं आणि हा प्लस नंबर असतो. 40शी मध्ये लागलेला चष्म्याचा नंबर देखील वय जसं वाढेल तसा वाढणारा असतो. एखाद्या व्यक्तीला नंबरचा चष्मा लागलेला असेल आणि त्या व्यक्तीने तो चष्मा सातत्याने वापरला नाही तर काही दुष्परिणाम होऊ शकतात का? हो, तुम्हाला जर नंबरचा चष्मा असेल तर तुम्ही नंबरचा चष्मा नियमितपणे वापरणं नितांत गरजेचं असतं. कारण जी मुलं नंबरचा चष्मा नियमितपणे वापरत नाही अशा मुलांमध्ये डोळ्यांची कार्यक्षमता कमी होते. त्यालाच एम्ब्लॉयपिया, आळशी डोळा किंवा लेझी आय असं म्हटलं जातं. काही मुलांमध्ये एकाच डोळ्याला जर चष्म्याचा मोठा नंबर असेल तर अशा मुलांमध्ये तिरळेपणा येण्याची देखील शक्यता असते. चष्म्याचा नंबर लागण्याची कारणं कोणती बरं? शक्यतो नंबरचा चष्मा लागण्याचं प्रमुख कारण आहे अनुवंशिकता. जर आई वडिलांपैकी एकाला किंवा दोघांना नंबरचा चष्मा असेल तर अशा वेळेस मुलांमध्ये नंबरचा चष्मा येण्याची शक्यता अधिक असते. परंतु बहुतांश वेळा असंही आढळतं की आई वडिलांपैकी कुणालाही नंबरचा चष्मा नसेल तरी देखील मुलांमध्ये नंबरचा चष्मा आलेला आपल्याला बघायला मिळतो. जी मुलं सातत्याने स्क्रीनचा वापर करतात, जसे मोबाईल, लॅपटॉप किंवा कम्प्युटरचा वापर करत असतात, सातत्याने जवळचं काम करत असतात, अशा मुलांमध्ये देखील नंबरचा चष्मा येण्याची शक्यता अधिक असते. याचं कारण असं, आपल्या डोळ्यांचं काम असतं दूरच्या जवळच्या सर्व अंतरावरील सर्व दिशेला असणाऱ्या वस्तू बघणं. परंतु सातत्याने जवळच्या अंतरावरील वस्तू किंवा अक्षर बघण्याची आपल्या डोळ्यांना काम दिल्यामुळे दूरच्या वस्तू बघण्यासाठी नैसर्गिकपणे डोळ्यांमध्ये असे काही बदल होतात की अशा मुलांमध्ये नंबरचा चष्मा येऊ शकतो. काही स्टडीज मध्ये असंही आढळलं आहे की जी मुलं सातत्याने घरातच असतात, आउटडोअर गेम्स खेळत नाही, सूर्यप्रकाशाच्या संपर्कात येत नाही, पर्यायाने ज्यांच्यामध्ये व्हिटॅमिन डी डेफिशियन्सी असते अशा मुलांमध्ये देखील नंबरचा चष्मा येण्याची शक्यता अधिक असते. नंबरचा चष्मा असणाऱ्या व्यक्तीने जर चष्मा नियमित वापरला तर चष्म्याचा नंबर कमी होऊ शकतो का किंवा चष्म्याचा नंबर वाढतच राहतो का? खरं तर आपल्याला कोणत्या वयामध्ये नंबरचा चष्मा लागला आहे, आपला चष्म्याचा नंबर प्लस आहे की मायनस आहे यानुसार आपला चष्म्याचा नंबर वाढणार की कमी होणार हे ठरत असतं. परंतु लहान मुलांमध्ये जर प्लस नंबर किंवा मायनस नंबर लागलेला असेल तर तो नंबर वयोपरत्वे, मायनस नंबर असेल तर तो वयोपरत्वे वाढत जाणारा असतो आणि प्लस नंबर असेल तो वयोपरत्वे कमी होण्याची शक्यता असते. साधारणपणे वयाची 18 ते 20 वर्ष पूर्ण झाली की अशा मुलांमध्ये चष्म्याचा नंबर हा स्टेबल होतो किंवा स्थिर होत असतो. तसंच 40शी मध्ये लागलेला प्रेसबायोपिक नंबर जो आहे तो देखील वय वाढेल तसा वाढणारा असतो. एखाद्या मुलाला लहानपणी नंबरचा चष्मा लागला असेल तर आयुष्यभर चष्मा वापरावाच लागतो का? नाही. मुलाची 18 ते 20 वर्ष पूर्ण झाली, त्याचा नंबर स्टेबल झाला की आपण त्या मुलाची चष्म्यापासून कायमची मुक्तता करू शकतो. नंबरचा चष्मा काढण्याच्या काही उपचार पद्धती उपलब्ध आहेत का? हो. चष्म्याच्या नंबर पासून मुक्तता मिळवायची असेल तर लॅसिक लेझर, कॉन्टुरा लेझर, PRK, ICL, IPCL, RLE अशा उपचार पद्धती उपलब्ध आहेत. 50च्या जवळपास असणाऱ्या व्यक्तींना चष्म्यापासून मुक्तता हवी असेल, अशा व्यक्तींना दूरचा किंवा जवळचा चष्मा असेल आणि चष्म्यापासून मुक्तता हवी असेल
तर काही उपचार पद्धती आहेत का? हो, आपण 50 मध्ये असताना जर तुम्हाला दूरचा किंवा जवळचा चष्मा असेल तर नक्कीच RLE अर्थातच रिफ्रॅक्टिव्ह लेन्स एक्सचेंज करून म्हणजेच मल्टीफोकल लेन्सचा वापर करून आपण चष्म्यापासून कायमची मुक्तता मिळवू शकता. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सामान्यपणे सर्वांच्या मनामध्ये निर्माण होणाऱ्या चष्म्याबद्दलच्या प्रश्नांची उत्तरं समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्या मनात या व्यतिरिक्त अजून काही प्रश्न असतील चष्म्यासंबंधी तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि हो, आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. आणि सुजय आय केअर या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.